तुला जर चॉईस दिला की इथली एक कुठली तरी तिच्यासाठी साडी निवडायची असेल तर ती कोणती असेल इकडची? पण मला अक्षयला विचारलं की आता तू स्वतःच्या साड्याचं, मग आता नवऱ्याकडे साड्यांचा हट्ट संपणार का? नाही, नवऱ्याला सांगणार माझ्या धुण्यात मला एक साडी दर महिन्याला घ्यायची. नयनताराची साडी जी काय तिने तो काही अधोरेखित केलेला आणि आय आहे होप तो हे बायकोचा टोमणा. तुमच्या थ्रू तिच्यापर्यंत पोहोचेल. हे सगळं बघून हेवा वाटतोय की नाही? खूप छान वाटतंय. म्हणजे मला असं वाटतं की तिचं खूप आधीपासून एक स्वप्न होतं की काहीतरी एक वेगळं करायचंय, काहीतरी वेगळं करायचंय. आणि मला असं वाटतंय की आपण प्रयत्न करत राहिलो तर नक्कीच स्वप्न पूर्ण होतं. आणि तिने खूप मेहनत घेतली या गोष्टीसाठी. म्हणजे नुसतं असंच नाही की आपण एक सेलिब्रिटी फेस आहोत त्यामुळे आपण लगेच करू शकतो, पण प्रत्येक साडी निवडण्यामागे तिचा खूप मोठा हात आहे. कारण की स्वतः तिने जाऊन सगळीकडे सिलेक्शन केलेलं आहे की कुठल्या पद्धतीच्या साड्या आपल्या दालनात असाव्यात. म्हणजे भरजरी हे नाव कसं वेगळं पण ठेवेल, कसं वेगळं पण लोकांमध्ये, आणि हे नाव कसं रुजेल यासाठी तिने खूप मेहनत घेतलेली. आणि ऑफकोर्स फक्त तिनेच नाही तर नक्कीच निधीने आणि ते माधुरीने सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. कारण की मला असं वाटतं की एकाने नसताना एक टीमवर्क आलं तरच काम चांगलं होतं. आणि यांचा एकमेकींना सपोर्ट आहे. आणि नक्कीच म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना की का नाही आपण पण बायकोच्या मागे उभं राहायला पाहिजे, तर आपण उभं राहायचं. पण आज सगळ्या त्या इंडिपेंडंट आहेत. मला नाही वाटत त्यांना खरं तर कोणाची गरज आहे, पण नक्कीच एक सपोर्ट म्हणून, एक मेंटल सपोर्ट किंवा एक आपण म्हणतो ना की फिजिकल सपोर्ट म्हणून आपण त्यांच्या बरोबर आहोत की तुम्ही काळजी करू नका, काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही तुमच्या पाठीशी. मला वाटत नाही की यांना कसला प्रॉब्लेम होणार आहे, कारण आम्हाला प्रॉब्लेम होणार तर आम्ही यांच्याकडे राहतो. पण मला अक्षयला विचारलं की आता तू स्वतःच्या साड्याचं, मग आता नवऱ्याकडे साड्यांचा हट्ट संपणार का? नाही, नवऱ्याला सांगणार माझ्या धुण्यात मला एक साडी दर महिन्याला घ्यायची. वा, दर महिन्याला. आणि मग इथनं भरजरी मधनच साडी घ्यायची याद. आता माझ्या सगळ्या घरच्यांना कंपल्सरी आहे की भरजरी भरजरी मधनंच मधनच साडी खरेदी झाली फक्त पाहिजे. मला एकच अट आहे की भरजरी किमतीचीच घ्यायची. ती फक्त माझ्यासाठी अट आहे, बाकी कोणाला अट नाही बरोबर, आहे. बरोबर आहे. पण हे बरोबरच आहे. पण समजा नवरा तुला जर चॉईस दिला की इथली एक कुठली तरी तिच्यासाठी साडी निवडायची असेल तर ती कोणती असेल इकडची? नक्की जी सगळ्यात वरची असेल तीच. पण कोणता प्रकार, म्हणजे प्रकार, तिला कोणता म्हणजे प्रकार? मला प्रकार माहित नाहीत. म्हणजे साड्यांची निवड माझी चांगली आहे कारण हे तिला जास्त माहिती आहे. हो, कारण की- तिची निवड मी पाहिली हो, आहे, त्यामुळे त्यामुळे पण नाही खरंच म्हणजे मी साड्या खूप घेऊन येतो यासाठी. कुठेही बाहेर गेलो किंवा कुठेही हो. शूटला असलो तर मी आहा. हा, म्हणजे मला सांगायची गरज नाही लागत. म्हणजे काय घेऊ तुला तर त्याच्या असं. आधी तू साडीच घे. बेस्ट कोणती आतापर्यंतची साडी? चंदेरी. आहा, वा वा वा. हो. आणि आता समजायचं ठीक आहे, त्याला प्रकार नाही माहिती. हे जर त्यांनी- पैठणी वगैरे एवढंच माहिती आहे मला. पैठणी तर पैठणी obviously असे ते गडवाल असं- बिडवाल हो, अशा हो. फक्त माहिती आहेत, पण हा. बाकी मला काही माहित नाही. तुला पण कोणत्या? त्याला साऊथ सिल्क जास्त आवडतो. अच्छा. त्यामुळे तो जरीच्या mostly- साड्या हा, त्याच्या जास्त जरीच्या त्या. साड्या, साऊथ सिल्क, ओके, त्यामुळे नयनताराच्या साड्या त्याला आवडतात. अच्छा. हो हो हा, फेवरेट आहे माझी ती. नयनताराची साडी जी हो. काय तिने तो काही अधोरेखित केलेला आणि आहे आय होप तो हे बायकोचा टोमणा. तुमच्या थ्रू तिच्यापर्यंत पोहोचेल. आय होप हा व्हिडिओ तिच्यापर्यंत या निमित्ताने तरी पोहोच. आणि पोहोचत असेल तर आपण ट्रान्सलेट करून पाठवू सगळ्या गोष्टी. बघ, आता तुला तिला 2 साड्या महिन्याला घ्यावे लागतील जर तू अजून एकदा नक्की. नयनतारा म्हणालास तर. नाही, नक्की